श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, तर तुम्ही पाहताय अश्विनी रेसिपी मराठी या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर येणाऱ्या म्हणजेच 2026 नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यासोबतच नवीन वर्षामध्ये पहिला जो सण येतो तो म्हणजे मकर संक्रांतीचा, आणि या मकर संक्रांतीच्या देखील तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तर येत्या म्हणजेच 2026मध्ये 14 जानेवारीला बुधवारी मकर संक्रांत ही जी आहे तर ती साजरी केली जाणार आहे. 14 जानेवारीला वार असणार आहे बुधवार, आणि या दिवशी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे सूर्याचं धनु राशीतून मकर राशीमध्ये संक्रमण होणार आहे, आणि या शुभ योगावरती हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो. तर या दिवशी म्हणजे या वर्षी बघा, षटतिला एकादशी आणि मकर संक्रांती हे दोन्ही योग एकत्र जुळून आले आहेत. यामुळे या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे. प्रत्येक महिला म्हणजे जी सुवासिनी महिला आहे तर ती अगदी आतुरतेनं या सणाची वाट पाहत असते. हा सण आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, त्यासोबतच आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं यासाठी हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो. प्रत्येक वर्षी मकर संक्रांती जी आहे तर ती वेगवेगळ्या रंगावरती येत असते. तर यंदा पिवळा रंग हा मकर संक्रांतीला आपल्याला वर्ज्य करायचा आहे. या मकर संक्रांतीला आपल्याला कोणतीही वस्तू बघा जी असेल, बांगड्या असतील, साडी असेल, तर ती पिवळ्या रंगाची चुकूनही परिधान करायची नाही. हा रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. या दिवशी तुम्ही बघा पांढऱ्या रंगाचे कपडेसुद्धा वर्ज्य करायचे आहेत. या दिवशी आपण गुलाबी, नारंगी, लाल, हिरवा, काळा या रंगांपैकी कोणताही रंग परिधान करू शकता. त्यासोबतच या दिवशी हिरव्या बांगड्या देखील आपल्याला आवर्जून घालायच्या आहेत, कारण की सुवासिनी महिलांसाठी हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यासोबतच बघा, हा जो सण आहे तर तो आपल्या नात्यांमधील गोडवा वाढावा, टिकून राहावा यासाठी एकमेकांना तिळगुळ दिलं जातं, आणि या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे. त्यासोबतच बघा, आपल्या पती आणि पत्नीमधील च्या नात्यामधील जो गोडवा आहे तर तो वाढावा, त्यांच्यामध्ये प्रेम वाढावं, त्यासोबतच आपल्या घरातील इतर व्यक्तींच्या नात्यामध्ये सुद्धा गोडवा वाढावा यासाठी हा सण अगदी उत्साहात आनंदात साजरा केला जातो. तर बघा, या दिवशी आपल्या पतीनं आपल्या पत्नीला ही एक वस्तू आवर्जून द्यायची आहे. संक्रांतीला या वस्तूला खूप मान आहे, खूप महत्त्व दिलं जातं. हा जो सण आहे तर तो सौभाग्याचा सण मानला जातो, आणि म्हणूनच बघा, पतीनं या दिवशी आपल्या पत्नीसाठी हिरव्या रंगाची साडी, हिरव्या बांगड्या, त्यासोबतच बघा आपण सौभाग्याचं जे अलंकार आहेत, सौभाग्य अलंकार आहेत, त्यापैकी कोणताही एक अलंकार या दिवशी आपल्या बायकोला किंवा पत्नीला भेट म्हणून द्यायचा आहे. त्यामध्ये तुम्ही जोडवी, चांदीचं पैंजण, हिरव्या बांगड्या किंवा साडी या ज्या काही वस्तू आहेत तर त्या तुम्ही आवर्जून द्यायच्या आहेत. परंतु बघा, त्यामध्ये आपण या संक्रांतीच्या सणाला जास्त महत्त्व म्हणजे पतीनं पत्नीला जी वस्तू द्यायची आहे ती म्हणजे जोडवे आहे. तर लग्न झाल्यानंतरनं आपल्या पायामध्ये जी जोडवी आहे तर ती घातली जातात, आणि ती आपल्या पतीची खूण मानली जाते, सौभाग्याची खूण मानली जाते. आणि म्हणूनच प्रत्येक नवऱ्यानं आपल्या बायकोला चांदीची जोडवी या मकर संक्रांतीच्या सणाला आवर्जून भेट म्हणून द्यायची आहेत. त्यासोबतच बघा, तुम्ही इतर कोणत्याही वस्तू देऊ शकता, पण आवर्जून तुम्हाला चांदीची जोडवी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सणाला बघा, तुम्ही आपलं जे 16 शृंगार असतात तर त्यापैकी तुम्ही कोणतीही वस्तू जरी दिली तरीही चालणार आहे, पण चांदीची वस्तू देण्याला या दिवशी खूप महत्त्व आहे. हा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपली पत्नी आपल्यासाठी व्रत करत असते. आपल्याला दीर्घायुष्य लाभावं यासाठी हे जे व्रत आहे तर ती आपली पत्नी पतीसाठी करत असते. म्हणून पतीनं आपल्या पत्नीला ही चांदीची जोडवी जी आहे तर ती भेट म्हणून द्यायची आहेत. यामुळं आपल्या नात्यामध्ये जो गोडवा आहे तर तो वाढत असतो, आपल्या नात्यामध्ये प्रेम कायम टिकून राहत असतं. त्यामुळं प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीला ही जी वस्तू आहे तर ती आवर्जून द्यायची आहे.
तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.